हाय गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर डेकोरेशनची तयारी चालू होती. अन्नप्राशन होतं जिजाचं. तर हा व्लॉग खूप लेट येतोय आणि केळीच्या पानांनी डेकोरेशन करणार होतं. आधी ठरवलेलं की जे तयार पोस्टर असतं ना केळीच्या पानांचं, तर ते लावायचं. पण त्यांना इतका लूक असा प्रॉपर आला नसता. पण ओरिजिनल ते ओरिजिनलच. त्यामुळे ठरवलं की ओरिजिनलच केळांची पानं लावू आणि झेंडूची पण फुलं ओरिजिनल लावणार होतं. पण इतका आमच्याकडे टाईम नव्हता. सकाळपासून त्यातच डेकोरेशनमध्येच उठल्यापासून करायला लागलेलो. ते आमचं आवरलं 2-3 वाजता. तर इथं मी स्वास्तिक काढून घेतलं आणि हे ज्या दिवशी आले त्याच दिवशी अन्नप्राशन केलं. पण हा थोडा वेळाने व्लॉग अपलोड होते, त्याच्यासाठी सॉरी. तर हे असं डेकोरेशन झालं होतं. हेल्पला खूप लोकं होते. आमची काकी होती, आत्या होती, मम्मी होती, आजी वगैरे सगळे घरातले हेल्पसाठी आले होते. आणि हा फ्रूट्सचा केक केलेला हा मी स्वतः केलेला. ह्याच्यासाठी खूप पापड वेललेत आणि होता होईना तयार. तर हा खूप छान झालेला डेकोरेशन. आणि मम्मीने चांदीची वाटी आणि चमचा आणलेला अन्नप्राशनसाठी. आणि खूप छान डेकोरेशन झालेलं. आणि घरात एवढी लोकं जमलेली. तिथं सोफा होता, तो सोफा काढलेला आणि त्या जागी हे डेकोरेशन केलेलं. आणि हे जी लाईट फोकस पाडलेली ना, ती नंतर असं वाटायला लागलं पाडली नसती बरं झालं असतं. पण फोटोजमध्ये ना सगळे कलरचे म्हणजे चेहऱ्यावरती सगळे कलर वेगवेगळे रंगीबेरंगी कलर आलेले. आम्हाला वॉर्म लाईट हवी होती, नुसती वॉर्म लाईट. म्हणजे ते केळ्याची पानं उठून दिसावी, प्रॉपर त्याला लूक यावा म्हणून. पण जाऊ दे. आणि इथं सगळं तिथं बिस्किटांच्या चेअर केलेल्या, बिस्किटांची रेलगाडी केलेली, एवढा सगळा खाऊ ठेवलेला समोर. जितकं मला बेकरीतून किंवा बाहेर काही म्हणजे खायचं वगैरे भेटेल तितकं मी दिसेल ते सगळं उचलून आणलेलं. आणि सगळंच ठेवलेलं, जितकं दिसेल ते सगळं ठेवलेलं मी. काहीच म्हणजे राखलं नव्हतं. आणि ठरवलेलं की 101 पदार्थ, पण इतकं टाईम नव्हता 101 पदार्थ ठेवायचा. तर हे असं डेकोरेशन झालेलं. मस्त झालेलं. हे आलेलेत ना त्याच दिवशी केलेलं, त्यामुळं गडबड गोंधळ खूप झाला. तर खूप छान डेकोरेशन झालेलं. आणि मी आणि जिजानं ना मॅचिंग केलेलं. ब्ल्यू कलरची साडी घातलेली मी, आपली खणीची साडी, खण साडी जी म्हणतात तर तशी होती. आणि जिजाला पण सेम टू सेम फ्रॉक घेतलेला. ह्यांचं तर काही मॅचिंग झालं नव्हतं, पण तेवढं चालायचं. तर सगळ्यांनी ओवाळून वगैरे घेतलं, औक्षण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग अन्नप्राशनचा फंक्शन सुरू झालं. तसं तर जिजाला आधीच सगळं पेज वगैरे खाऊ घातले. पण तरी पण तिच्या बाबांचं होतं की मी आल्याशिवाय अन्नप्राशन करायचं नाही. त्यामुळं आम्ही आधीच तिला पेज वगैरे चालू केली. पण हे फक्त फोटोजसाठी आपलं हाऊस म्हणून हे सगळं केलं. आणि जिजाला ना ते सगळं ओढायचं होतं, ताट वगैरे, आरतीचं ताट ओढायचं होतं. सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. आत्तीने केलं औक्षण, ह्या माझ्या सासूबाई ह्यांनी पण औक्षण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी. आणि ही होती आजी माझी. आणि डेकोरेशन खूप छान झालेलं, खूप म्हणजे खूप छान झालेलं. मला खूप आवडलं डेकोरेशन. फक्त एवढाच फॉल्ट होता की आम्ही ती रंगीत लाईट लावलेली, तर ती लावायला नको होती. एवढंच, बाकी काय चालायचं. आणि ही होती माझी काकी. तर जिजाचा दंगा चालू होता आणि हिनं जिजासाठी एक गिफ्ट आणलं होतं. तर तिनं आणलेलं काय म्हणतात त्याला, नाचणीचं सेरलॅक आणलेलं होतं. तसं तर मी तिला घरातच सेरलॅक तयार करते, पण नाचणीचं अजून तरी काय केलं नाही. आणि कसं करतात हे मला पण माहीत नाही. सिंपल तांदळाचं आणि डाळीचं सेरलॅक केलं मी घरातच. आणि ते सेरलॅक तिला चारल्यानंतर खूप आवडलं. तिला खूप मनापासून खाते. तसं तर हे बाकीचे तांदळाचे वगैरे सेरलॅक म्हणा, पेज म्हणा, असं मनापासून खात नाही. आणि हे चालल्यानंतर तिला खूप आवडलं, कारण गोड आहे आणि गोड तिला खूप आवडतं तिच्या बाबांसारखं. तर नाचणीचं सेरलॅक होतं ते, आणि फ्रूट वगैरे मिक्सवालं होतं. तर सगळे फॅमिलीकडची लोकं आली होती, माहेरकडची, सासरकडची, आत्या वगैरे सगळी आली होती. आणि त्यानंतर तिला
ती तांदळाची खीर केली होती, तर ती चारली. तसं तर तिनं टेस्ट माहीतच आहे तिला, आधीच चारले. त्यामुळं आपलं नावाला फोटोजसाठी वगैरे तर त्याच्यासाठी तिला मम्मीने चांदीचा चमचा आणि चांदीची वाटी खास त्याच्यासाठी आणली होती. त्यानंतर प्रत्येकानं आपापल्या मांडीवर बसून सगळ्यांनी फोटोज वगैरे काढलेत आणि जिजाला भरवलं एक एक घास. आणखी एक गोष्ट मी सांगायची विसरले. मागं जे जिजाचे अन्नप्राशन हे लिहिलेलं ना, पोस्टर मागं जे दिसते तर ते माझ्या आत्यांच्या मिस्टरांनी, आमच्या काकांनी त्यांच्या हाताने तयार करून दिलेलं. आणि हे कुठे मी विकत वगैरे घेतलं नाही, तर ते त्यांनी स्वतःने तयार करून दिलेलं. मागच्या एका माझ्या मिनी व्लॉग ज्यांनी बघितला असेल तर त्या मिनी व्लॉगमध्ये मी सांगितलं ना, जे आर्मीत आहेत तर त्यांनी करून दिलेलं. तर हे खूप आधी तयार करून ठेवलेलं त्यांनी जाताना. मग ते गेल्यानंतर म्हणजे इथं देऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या हाताने खूप छान केलेलं, ते मस्त लुक आलेला त्याने. आणि ही सगळी आमची मंडळी सगळी जमा झालेली, माझे आजी आजोबा. तुटून पडा, जा तुटून पडा. हा पडा तुटून. येऊ हा खा. कुठे गेली नंदिनी? हा काय पाहिजे ते घे. हा दे, घे. हा होय होय, पप्पा येणार आहे. बिस्कट नको फक्त. आती खुर्च्या मोडल्या, समृद्धीच्या नाही तर. तर डेकोरेशन कसं झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे काही फोटोज अन्नप्राशनचे. तर पप्पा गेलेले बाहेर, तर नंतर आल्यानंतर मग त्यांनी पण भरवलं. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.